परभणी शहरातील नोटरीवरील मालमत्तेचा फेर लावण्याची सुरुवात करण्यात यावी। गंगाखेड रोड परिसरातील नागरी वस्तीमधील रोडची दुरुस्ती करण्यात यावी या आणि अन्य मागण्यांसाठी महापालिका आयुक्त यांना शहरातील नागरिकांनी निवेदन दिले आहे। मागील अनेक दिवसापासून आपल्या विविध मागण्यांसाठी हे नागरिक आक्रमक झाले होते। यामध्ये फेर लावणे पुन्हा सुरू करण्यात यावं, रस्ता दुरुस्ती तर काही भागातील डीपी प्लॅन रद्द करून नोंदणी सुरू करण्यात यावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत। या निवेदनावर माजी नगरसेवक आणि नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत। काय माहिती का, या महानगरपालिकेचा सर्व कारभार हा मनमानी चालू आहे। इथे कुणाचं काही धोरण नाही। आता सध्या नगरसेवक 2-3 वर्षापासून नाही, त्याच्यामुळे दबाव नाही, कोणती जेबीची मीटिंग नाही, तिथे प्रश्न उपस्थित करायचे, जनतेचे प्रश्न उपस्थित करायचा विषय झाला नाही। त्यांच्या मनाला वाटण ते कारभार करायचा। आज 1 ते 1.5 वर्ष झालं सामान्य लोकांच्या नोटरीधारक आहेत, ते काय रजिस्ट्रीधारक नाहीत, PR कार्ड धारक नाहीत, का 7-12 वाले नाहीत। आजपासून आतापर्यंत 25 वर्षापासून लोक नोटरी होते, सामान्य वस्तीमध्ये राहत आलेले आहेत, त्यांच्या घराच्या विभागण्या होत आलेले आहेत, त्यांच्या घराच्या नोटऱ्या होत आलेल्या आहेत, त्यांचे एकमेकांचे ट्रान्सफर झालेले आहेत, त्यांचे व्यवहार झालेले आहेत, एकमेकांच्या नावावर, भावावर, बहिणीच्या नावावर असे वाटण्या झालेले आहेत। पण ही प्रक्रिया महानगरपालिकेनं कमीत कमी 1.5 ते 2 वर्षापासून विनाकारण बंद पडलेली आहे। ह्याच्या अगोदर सुरळीत चालू होती। मी माझ्या भावाला जर माझा हिस्सा दिला माझ्या नोटरीधारक घराचा, तर त्याला 2 महिन्यामध्ये त्या नावावर नोटरी लागायची, लगेच त्याला घरपट्टी यायची, त्याला महानगरपालिकेच्या सर्व योजनेचा लाभ घेता येत होता, त्यांना विविध इथले सर्व प्रक्रिया काम करत होते। पण यावेळेस काय झालं, ते बंद केल्यामुळं आमचे 1600 ते 1700 घरकुलं 1.5 वर्षापासून बंद आहे आणि याचा सामाजिक विकास निधी इथं महानगरपालिकेमध्ये येऊन पडलेला आहे। पण ही मनमानी कारभार असल्यामुळे इथं काय व्हायला, ते कुणी ती प्रक्रिया पूर्ण करत नाही, त्याचा कोणाचं लक्ष नाही, प्रश्न कुणी उपस्थित करत नाही। आणि रेल्वेचा झाला विषय, रेल्वे हद्दीमध्ये कमीत कमी 700-800 लोकांची तरी घरकुलं असतील अंदाजा, किंवा जास्त किंवा कमी असतील। पण या लोकांना फक्त एकच अट सांगितली की तुम्ही रेल्वे बाउंड्रीच्या 30 मीटरच्या पलीकडल्या 30 मीटरमध्ये आहात, बाउंड्रीमध्ये नाहीत, बाउंड्रीच्या पलीकडल्या 30 मीटरच्या आत तुम्ही आहात, त्यामुळे तुम्हाला हे देता येत नाही। हे आमच्या टीपी प्लॅनचा नियम आहे। पण हा नियम कधीचा आहे माहिती आहे का? हा नियम 1800चा आहे, इंग्रज सरकारचा आहे। ब्रिटिश गव्हर्नमेंटची जी रेल्वे गव्हर्नमेंट होती त्यांचा ते नियम आहे। त्याच्या अगोदर त्यांनी सर्व घरकुलं दिले, आता पण कमीत कमी 100 घरकुलं दिले असतील त्यांनी। आता माझ्याकडे लिस्ट आहे, त्यांनी मागील मी तेव्हा लिस्ट दिली। आणि यांच्या पूर्ण योजना आहेत ना, आता ते निवारा असेल, ते सर्व अजून काही असतील ते शासनाचे रेल्वे हद्दीमध्ये, त्यांची सर्व योजना तिथे पूर्ण होतात, गुत्तेदाराचे पूर्ण कामं ते रेल्वे बाउंड्रीमध्ये पूर्ण होतात। पण गोरगरीब जनतेचे घरकुलं म्हणले की त्यांना नियम येतात आणि लोकांचे कामं म्हणले की त्यांना त्यांच्या पद्धतीने। आता आमची भूमिका अशी आहे की यानंतर आम्ही त्यांना कमीत कमी जास्तीत जास्त 1 महिन्याचा वेळ दिला आहे, कारण आता प्रशासन कसं ढिल्ला आहे। आपल्याला सर्व परभणी शहराला माहिती आहे की प्रशासन सध्याला संपूर्णपणे ढिल्ला आहे, इथं कोणाचा दबाव नाही, काहीच नाही। प्रशासक नेमल्यामुळे प्रशासक पद्धतीने काम करत आहे, त्यामुळे वेळ लागत आहे। आम्ही त्यांना तरी 1 महिन्याचा वेळ देतो, त्याच्यानंतर आम्ही विराट टाईप एक मोर्चा आणणार आहोत आणि इथंच आम्ही मुक्कामाला राहणार नाही जोपर्यंत आमच्या या गोरगरीब लोकांना घरकुलं भेटत नाहीत, टीपीमधले रोड होत नाहीत, जोपर्यंत रेल्वे हद्दीतल्या लोकांना घरकुलं भेटत नाहीत, जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत, तोपर्यंत आम्ही ही आता एक समिती तयार करणार आहोत। त्यांची एक आम्ही कमीत कमी 20-25 सुज्ञ लोकांची एक समिती तयार करून ह्याला एक असं धोरण देणार आहोत आंदोलनाचं। याच्या फॉलोअप घेऊन आम्ही कमीत कमी 1 ते 2 महिने मागे राहून या मागण्या पूर्ण करण्यासाठी झटणार आहोत। एवढी आम्ही आपल्यातर्फे सांगतो। आपण आलात, आम्ही आमचे आभार मानतो। आम्ही ठिकाणी प्रभाग क्रमांक 16 व 12 या ठिकाणी अनेक वर्षापासून जे रोडचे प्रश्न असतील, घरकुलचे असतील, काही त्या पिंगळगड नाल्याचा अतिक्रमण पण आहे, काही डीपी प्लॅनचे आहेत, काही रेल्वे हद्दीतचे घरकुल आहेत, रमाबाई आहे, पंतप्रधान आवास योजना, ह्या सगळ्या विषयावर आम्ही तर मोर्चा घेऊन आलो जनआक्रोश। याच्या आधी पण आम्ही कित्येक निवेदन देऊनही, रस्ता रोको आंदोलन करूनही महाप्रशासनाला जाग आली नाही। शेवटी आम्ही जनआक्रोश मोर्चा काढला। या माध्यमातून त्यांना सांगितलं की आमच्या मागण्या येत्या 15 दिवसात किंवा 1 महिन्यामध्ये पूर्ण झाल्या पाहिजे, नाही तर या जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आता तरी जनआक्रोश होता, जर वेगळं रूप या निमित्त महाप्रशासनाला बघायला भेटेल आणि याची सर्वस्व जबाबदारी महानगरपालिकेवर राहील। रमाई घरकुलचे संबंधित अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। रमाई घरकुलशी संबंधित की रेल्वे प्रशासनाच्या जागा तिथं आहे किंवा महापालिका अनेक अडचण निर्माण होतात, असा तुमचा असा आरोप आहे की यापूर्वी अनेकांना घरकुल भेटलेत पण असे प्रलंबित आहेत, काय म्हणतात त्याच्यावर? आमचा हा भेदभाव करायचे। अच्छा, काही नगरसेवक असतील, काही महापालिकेचे अधिकारी असतील त्या ठिकाणी, तर एकाला भेटतं तर दुसऱ्याला भेटायला पाहिजे ना। नाही भेटत आहे, सरळ हे भेदभाव करायचे। महानगरपालिका काही इतके दिवस नगरसेवकाच्या हातीत असतील, त्याच्या कोणी जवळचे असले त्याला दिले, दुसऱ्याला नाही दिले, बाकी विषयच झाला ना। आजच्या बोलण्यात आश्वासित झालात का तुम्ही बाबा? अतिरिक्त एक बोलले तुम्हाला? आता या ठिकाणी आम्ही याच्या आधी पण आम्ही त्यांच्यावर आता अतिरिक्त साहेब आम्हाला अतिरिक्त आयुक्त साहेब यांनी आम्हाला विश्वास दिला की तुमच्या येत्या 15 ते 1 महिन्यामध्ये सर्व मागण्या मान्य करू। नाही केल्याच्या नंतर आता बघू। प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी, DLP न्यूज परभणी।